सो है गाइस वेलकम मी मस्त तू कसा आहे सही है सो है गाइज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग्स. आणि आज ना भावेश माझा मित्र आहे, त्याने 250 ड्यूक घेतले. म्हणजे मला अजिबात हे नव्हतं का तो घेईल, कारण लास्ट 2 महिन्यापूर्वी त्याने मला ॲक्टिवासाठी विचारलेलं की ॲक्टिवा घेऊ की ॲक्सेस घेऊ, त्याच्यामध्ये असं तो कन्फ्यूज होता. पण त्याने 250 ड्यूक घेतले आणि ब्लॅक कलर या खतरनाक होणार आहे. आणि आज आम्ही ती गाडी पाहायला जातो. म्हणजे सीन असा आहे की आम्हाला सांगितलं नाही, गाडी घेतली आहे, गाडी आणली आहे, पूजा वगैरे झाली आहे. आज आम्ही गाडी बघायला जातो जस्ट. आणि आपल्यासोबत आकाश असणार आहे. अरे ओके, आकाश, दिशा. आज IPL आहे, त्याच्यामुळे साईलची एक्साइटमेंट जास्त आहे. आणि आपण आहे ना थोडंसं जाऊन ड्यूक 250 ब्लॅक व्हर्जन पाहूया. सो आपण येऊन पोहोचलो आहे आता भावेशच्या पार्किंगमध्ये. सो भावेश या ठिकाणी पार्किंगला लावतो गाडीत. न्यू गाडी आहे, ड्यूक 250 आहे. आमचा एरिया घाणेरडा आहे, त्याच्यामुळे ती इथेच लावावी लागेल. ओके भावेश, काय होतो? हा मी मस्त, तू कसा आहे? अनएक्सेप्टेड आहे हे सगळं. खूप टायमापासून तू ॲक्टिवासाठी विचारत होता, मग ॲक्सेससाठी विचारलं. मी म्हटलं अँटॉर्क घे मग असं असेल तर. पण हे माइंड ब्लोईंग आहे यार. हे तर मी कधी विचार पण नव्हता केला की हे येईल, पण हे खतरनाक आहे. आवडलं तुला? हां मग आवडलं. म्हणजे मी कधीच ॲक्सेप्ट नव्हता केलं की ड्यूक 250, ते पण नवीनवाली BS6. वाव, काय खतरनाक गाडी बनवली यार. आणि हे हार सगळे काढलेच नाही वाटतं तू अजून. मी पालखीला गेलेलो ना गावी. ओके, तेव्हा म्हणजे एक राईड करून झाला तू? हो. ओके, वाव. राईड पण झाली आणि हां पालखी पण झाली. सही सही. पार्किंगमधून जरा आपण हिची एक टेस्ट ड्राईव्ह घेऊया, म्हणजे राईड करूया छोटीशी म्हणजे. कारण ही आपण 155 चालली आतापर्यंत. आणि त्याच्यानंतर KTM नाही जास्त चालवली मी. ड्यूक 250 चालूयात आता डायरेक्ट. 200 चालवलेली आहे बट खूप टाईम झाला आहे. 250 ट्राय करू. चावी बापरे खतरनाक. ओके, आणि हे सही होणार आहे. ओ माय गॉड, सही यार. खतरनाक लुक येतोय. तुला बाहेर खूप छान लुक भेटेल. हां इथे ना तेवढीशी लाईट नाही रे. लाईट. हां ओके, लेट्स गो. या ऑफकोर्स. बसू का पाठी? हां ग्राउंड लेन्स खूप सही आहे. माझी पण ठीक आहे, पण काय माहिती आहे मी सीटचं काम केलं आहे त्याच्यामुळे ती थोडीशी हाईट वाढली आहे. आणि हा जो पार्ट दिसतोय ना, वाव किलर खरोखर. कसं वाटतंय? आई हँडलिंग काय आहे खतरनाक. ओके, फर्स्टवर करायला पाहिजे. अरे हँडलिंग सही आहे यार. कुठे आकाश? कुठे? माझ्यापेक्षा सही आहे इतर. आकाश चलो. आकाश जरा बिझी दिसतोय. आम्ही थोडंसं एक छोटी राईड करायला लोखंडवाला झालो, कारण हिची आम्हाला आणि मला टेस्ट घ्यायची होती. टेस्ट नव्हती घ्यायची यार, हिची मी टेस्ट नाही घेऊ शकत. आणि हे आकाश आणि सायली इथे येऊन थांबलं. चलो गाईज. सेकंडवर 30, 32, 35, 30, 40. ओके, आणि ब्रेकिंग पण सही आहे. आणि खूप वेगवेगळे मोड तिथे यार. ABS ऑफ करू शकतो. आणि ही आपली 160 NS आहे सोबत आपल्या, कारण सगळ्यांना गाडी बघायची होती 250. ओके, फोर्थवर हे कसं मला आदत झाले 155ची की फोर्थवर मी 30च्या स्पीडला चालवतो, त्याच्यामुळे. पण हिची आहे तेवढी चांगली आहे गाडी लागून. हां त्या वाव शॉपअपचं काय काम करतात यार, खतरनाक. आणि ही थोडीशी पळवताना आपण 30 44 ब्रेकिंग सही आहे. ब्रेकिंग खूप सही आहे. KTM आहे यार पप्पा, बरोबर. तो मला KTMने सजेस्ट केलेले हे गार्ड आहेत आणि मला बेस्ट वाटले ते गार्ड, कारण पूर्ण लेग्स आपले कवर करतात ते. तो प्रॉब्लेम येणारच नाही माझ्या मते.
आहे 35-40. वाव. आणि हा खतरनाक भाई किलर आहे. आणि ब्लॅक म्हणजे बवाल यार खरोखर. ब्लॅक हां खरोखर. मी शोधून घेतली गाडी एमटी ब्लॅक. हवी तर ब्लॅकच. एक ग्रे सजेशन आलेलं मला, पण म्हटलं नाही घ्यायची तर ब्लॅकच. ओके, ह्याला पण मी सजेस्ट केलेलं ब्लॅकसाठी, बट त्याला ग्राफिक्स आवडले नाही, त्याच्यामुळे त्याने घेतली नाही ब्लॅक. ओके ठीक आहे. आता थोडं लाईट्समध्ये ह्याचा आपण लुक घेऊया. वाव खतरनाक. सही आहे. हा जो गॅप ठेवला आहे तो मी तिथे ट्राय केला थोडासा. त्याच्यात माझ्याकडे हे होतं, डॉमिनारकडून ॲक्सेप्टेड होतो की डॉमिनारचे मिरर डॉमिनारचे मिरर पण सही आहेत, बट ह्याला पण आपण नाही बोलू शकत. 310 RTR आले ना, तिच्या आहेत वाटतं सेम. सो हा किलर लुक येतोय गाडीचा. अरे ते ना रायडिंग मोड आहेत वेगवेगळे. आणि ही पार्किंग ओके यार एवढा किलर लुक येतोय ना. हावाला त्यांनी हे पूर्ण पॅटर्नच चेंज केलाय. सही आहे. आणि हे गार्ड त्यांनी स्वतः रिकमेंड केलेत आणि हे सही आहेत खरोखर. फक्त थोडंसं काय होतं की आपण जेव्हा खालती वरती पाय करतोय ना, ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम येतो थोडासा, की हे लागतोय कारण आपला पाय असा जातोय ना त्याच्यामुळे थोडंसं लागतंय. ABS मोड आहे. ABS मोड ऑफ करू शकतो त्याच्यामध्ये आपण. खूप खतरनाक दिले आहे. आणि हा वाला शेप आहे ना यार, हा वाला शेप खतरनाक होता. ओके काय म्हणतो भावेश? हां कारण आम्ही जेव्हा नाईटला राईड केलीस तू नाईट. हां दुसऱ्या कुठल्या एक्सटर्नल लाईटची गरज नाही आहे. ओके हां रे LED. हां सही आहे. फक्त काय होतं सीन काय होतं माहिती आहे का, तू जेव्हा ह्याला जातोय, तू एक्सप्रेस हायवेला जातो ना, तेव्हा तुझ्यासमोर कंटेनर येतात ना, तेव्हा तुला गरज आहे. तेव्हा ह्याची हेडलाईट नाही कामी पडत. कारण मी ह्याच्यावर पण फोकस ट्राय केलेला, मला वाटला इनफ आहे. पण जेव्हा तू एक्सप्रेस हायवेला जातो ना, मला असं वाटतं की ओके सीट पण यांनी कम्फर्टेबल दिले. पाचच्यासाठी कम्फर्टेबल आहे ना. हां एकदम मजा आली. आणि ही पण सही आहे. आणि हा जो ही एवढा पार्ट आहे ना, असं वाटत नाही ते खूप जास्त पुढे आहे. म्हणजे ते सही वाटतं. साहिल त्याच्या नसलेल्या गर्लफ्रेंडला खूप छान प्रकारे फिरवतो. ओके साहिल तुला काय वाटतं? ओके ओके हीच आहे गर्लफ्रेंड. आणि आपण ह्याच्यावर आता राईड करूयात. म्हणजे नेक्स्ट आपण 390 बघणार होतो, पण त्याच्यामध्ये हे ब्लॅक एडिशन तेव्हा अवेलेबल नव्हतं. ओके आणि यांच्यात आणि त्याच्यात रिसेंटली आलेले. हां चेसी जी आहे सेम आहे. लोको 390 ची चेसी जी आहे ना, ती थोडी डिफरंट आहे. चेसी डिफरंट आहे त्याच्यामध्ये. ओके मी नाही चेकआउट केलं. ऑरेंज कलरचं वगैरे येतं. हे जे काय आलेले आहेत त्याचे जे ब्ल्यू आणि ऑरेंज मध्ये ना, ते पॅनल बोलतो त्याला. आणखीन पुढे आहेत त्याचे. काय बोलतो? आणि थोडे ब्रॉड. ओके तू ॲडव्हेंचर नाही बोलत आहे ना, तू नॉर्मलच बोलतो. तू स्पोर्ट बाईक नेकेड. हां आणि ॲडव्हेंचर मध्ये पण आले 390 सही न्यू वाले. ते साईड स्टँड आहे. हां ते जर लावलं असेल तर गाडी स्टार्ट होणार नाही. हां ते स्टँडवाले सगळ्यांचं झालं. ती 160 मध्ये पण आलं आहे. मी BS4 वाला आहे, सो माझ्याकडे नाही आहे ते. हे तुम्ही BS6 वाले आहेत, सो तुमच्याकडे आहे. मला हे नव्हतं माहिती. हां ओके कारण तू ॲक्टिवावर होतास पण ॲक्टिवाला पण आलं. आणि काँग्रेस भावेश परत एकदा. थँक्यू. आणि तू गळा भेट गळा. हां मन जिंकलास यार. 250 खरोखर. हां सही आहे. आणि ना आम्ही ह्या एका लुकसाठी झालो आता, कारण लाईट्स खूप चांगल्या येतात तिथे. सगळ्यात वाव आहे. ओके स्टँड म्हणून तुम्हाला कुठे घेऊन जायला जागा आहे. अशा येड झाडांना महाराष्ट्रात जागा नाही.
ना आपली पण नेकेड आहे, ते पण नेकेड आहे. नेकेड थोडी आहे, कवर लावलं तीच काढल्या नेकेड आहे. तो याची आपण एक छोटी राईड झालेली आहे आणि सुपर रिॲक्ट करते यार, खतरनाक. तुझं स्टार्टिंगचा हे घेते ना, पिकअप पकडते ना, एकदम खतरनाक चालू आहे यार. आणि ट्रेकिंग पण बहुत हार्ड आहे, बहुत हार्ड. आणि तू याच्यासाठी काही नाव म्हणजे काय आहे नाही, अजून काय सजेस्ट नाही केलं, म्हणजे मला काय असं सजेशन नाही आलं किंवा 250 बघू काहीतरी नाव नक्कीच सजेस्ट, म्हणजे नक्कीच मी काहीतरी ठेवेन. ब्लॅक मध्येच ठेव. या ब्लॅक मध्ये काळी आहे ना, मग निग्गी नाव ठेव. निग्गी असतं ना काळे लोक, आता ते निग्गी ठेव. तुलाच ठेवायला पाहिजे. अजून काय नाव? ओके, मग आकाश भाऊ तुम्हाला कसं वाटलं? ब्लॅक पीस एकच आहे, दुसरं काय? ब्लॅक पीस. सो तुला काय वाटतं आकाशा? गाडी करायला मजा वाटते. गाडी करायला मजा वाटते. मजा वाटते गाडीचा फर्स्ट गिअरला एकदम मजा येते. ऑफरोड सुद्धा आहे ना याच्यामध्ये, तर ऑफरोडचं हे पण वेगळं दिलेलं आहे, खतरनाक देते यार. साहिलला विचारायची गरज आहे काय? नको राहू दे. साहिलने घेतलेली एक छोटीशी राईड, साहिलला विचारत नाही ना, पण नको. साहिलचा काय फ्रेशर जो न्यू वाला एक्सपिरियन्स असतो ना, जो म्हणजे न्यू कॉलेज म्हणून निघतात मुलं, तो सांगू शकतो. अरे पण तो निग्रो बोलतो रे मध्ये. ठीक आहे, पण तरी सुद्धा तो नवीन आहे ह्या फील्डमध्ये. मस्त हँडल, मस्त हँडल. हा खरोखर यार, सायकल हँडल वाटतं. सोडलं ना तरी पण अशी क्रूज कंट्रोल आहे, एकदम स्टेबल राहते. जसं मला 360 तसं ह्याचं स्टेबल हँडल आहे. मला सुद्धा विचारा, मला सुद्धा खूप छान वाटलं. मी सुद्धा हा ब्लॉग लवकरच आहे आणि चेकआउट करा. पण आता इथे मी संपवतो, कारण घरी जायचं, जेवायचं, सगळ्यांची आई ओरडते आणि याची पहिली ओरडते. हो, माझी जास्त ओळख. माझी नाही आवडत, माझी जास्त नाही आवडत, पण ठीक आहे. आणि परत भेटूयात न्यू गाडी आणि न्यू ब्लॉग सोबत, कारण एक गाडी आहे अजून, आम्ही करू ती पण अनबॉक्सिंग. टीजर देतो, एक गाडी अजून एक येणार आहे गुढीपाडव्याला.